अकोला महानगरपालिकेतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा अकोल्यात आयोजित करण्यात आली होती। या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून राज्य व अकोला शहरासाठी करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी अकोलेकरांना विविध विकासात्मक आश्वासनही दिली। अकोला महानगरपालिकेत भाजपचे 60हून अधिक उमेदवार निवडून येतील याबाबत आपल्याला कोणतीही शंका नसल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। विरोधकांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार अशी अफवा पसरवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ही योजना सुरूच राहणार असून जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली। यावेळी त्यांनी अकोला महानगरपालिका पुन्हा भाजपच्या हाती देण्याचे आवाहन नागरिकांना केले। अन्य पक्ष सत्तेत आले तर विकास निधीचा योग्य वापर होणार नाही असा आरोप करत भाजपला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले। अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच अकोल्याला एक आधुनिक शहर बनवण्याचे वचनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून दिले। की पुन्हा एकदा अकोलेकरांचा आशीर्वाद घेण्याकरता आपल्यामध्ये मी उपस्थित आहे। आजची ही सभा इतकी प्रचंड आहे, इतकी विशाल आहे की माझ्या मनात कुठलाही संशय उरलेला नाही। रणधीर भाऊंनी जे टार्गेट या ठिकाणी सांगितलं 60 पार, ते टार्गेट आपली महायुती निश्चितपणे पार करेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।